रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, सिंह राशीसाठी एप्रिल 2026 हा महिना काही धक्के देणारा असणार आहे. कसं तर बघा, कल्पना करा एप्रिल 2026चा एखाद्या दिवशीच्या सकाळी तुम्हाला अचानक एखादी बातमी कळते किंवा बातमी तुम्हाला कानावर पडते की त्यामुळे तुमचं अख्खं आयुष्य बदलून जाणार आहे किंवा बदलेल, किंवा त्या बातमीमुळे पुढील काही वर्षांचा मार्गच बदलू शकतो. काही व्यक्तींच्या आयुष्यामध्ये त्यांचं आर्थिक जी परिस्थिती आहे ती सुधारण्याची शक्यता आहे या महिन्यामध्ये, किंवा काही लोकांना त्यांच्या करिअरमध्ये काही नवीन संधी मिळतील. तर काही लोकांच्या आयुष्यामध्ये तुमच्या नातेसंबंधांमध्ये तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय पण घ्यावा लागू शकतो. पण महत्त्वाचा प्रश्न असा आहे की नेमकं सिंह राशीच्या आयुष्यामध्ये या महिन्यामध्ये असं काय घडणार आहे. या महिन्यामध्ये काही दिवस, एखादे महत्त्वाच्या तारखा तुम्हाला एक गूढ संकेत देणार आहेत. तर काही दिवस तुम्हाला त्या अडचणींमधून वाचण्यासाठीचे उपाय पण देणार आहेत किंवा तसे तुम्हाला संकेत देणार आहेत. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर अनुभवायच्या असतील तर शेवटपर्यंत माझ्यासोबत राहावं लागणार आहे, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे नेमका अशा कोणते दिवस आहे की त्या दिवसामध्ये तुम्हाला काही गूढ संकेत मिळणार आहेत ते. आता आपण सुरू करूयात. हा 2026 एप्रिलचा जो महिना आहे सिंह राशीसाठी नेमकं कोणतं रहस्य ओपन करणार आहे. तर पहिल्यांदा आपण पाहूयात आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे ते. या महिन्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये कमाईचे वेगवेगळे सोर्सेस किंवा नवीन मार्ग ओपन होणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच घडणार आहे तुमच्या जीवनामध्ये. बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला खूप टेन्शन आलेलं होतं, प्रॉब्लेम्स होते की माझं काम होत नाही आहे, मला काही नवीन मार्ग सापडत नाही आहे पैसे कमवण्यासाठी. तर तुम्हाला सोल्युशन नक्कीच या महिन्यामध्ये मिळणार आहे. 2 ते 4 एप्रिल दरम्यान आर्थिक नवीन संधी तुम्हाला मिळणार आहेत. 7 ते 11 एप्रिल दरम्यान काही नवीन सोर्सेस मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला सापडणार आहेत किंवा ते तुम्हाला तुम्हीच शोधाल ती नवीन मार्ग, आणि त्यातून बरेच साईड इन्कम कमवण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात. 18 ते 20 एप्रिल दरम्यान कुठेतरी गुंतवणूक केलेली असेल तर त्याच्यातून नक्कीच तुम्हाला आर्थिक फायदा मिळण्याची दाट शक्यता आहे. 26 ते 28 एप्रिल दरम्यान तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे वापस मिळू शकतात. आता या महिन्यामध्ये आर्थिकदृष्ट्या पण काही काळजी करण्यासारखे दिवस आहेत, आणि ते दिवस म्हणजे 7, 15 आणि 23 एप्रिल. या दिवशी विशेष करून तुम्हाला कोणतंही महत्त्वाचं काम करायचं नाही आहे, आर्थिक निर्णय घ्यायचे नाही आहेत, आर्थिक कोणतंही व्यवहार करायचा नाही आहेत, कोणाला पैसे उसने द्यायचे नाही आहेत, आणि विशेष करून कोणावरही अंधविश्वास ठेवायचा नाही आहे, कारण अचानक या दिवशी खर्च पण उद्भवतील, तर त्याच्यासाठी पण तुम्ही तयार राहा. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना खूपच प्रगतीचा असणार आहे, कारण प्रगतीचे नवीन नवीन संकेत तुम्हाला दिसून येतील, नवीन संधी तुम्हाला दिसणार आहे तुमच्या नोकरीच्या ठिकाणी. 5 ते 7 एप्रिलचा जो काळ आहे यामध्ये तुमच्या वरिष्ठाचं लक्ष तुमच्यावर जाणार आहे किंवा तुमच्या कामाकडे जाणार आहे किंवा तुम्हाला ते रिकॉग्नाइज करतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आत्ता घडणार आहे. 12 ते 14 एप्रिल दरम्यान तुम्हाला प्रमोशनची संधी मिळू शकेल किंवा एखादं नवीन प्रोजेक्ट हेड करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर 21 ते 23 एप्रिल दरम्यानचा जो काळ आहे त्या काळामध्ये नक्कीच तुम्हाला काही चांगले परिणाम मिळतील, किंवा कुठं तुम्ही प्रयत्न केलेला असेल तर तिथून तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतील. तर नोकरी बदलासाठी हा काळ खूपच उपयुक्त आहे. तुम्हाला तुमच्या नोकरीच्या ठिकाणी सावध राहण्याचे काही दिवस आहे, ते म्हणजे 16 आणि 24 एप्रिल. या दिवशी विशेष करून तुम्हाला काही काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांसोबतचे वाद टाळायचे आहेत आणि कोणावरही विश्वास ठेवायचा नाही आहे. तुमचं जे काम आहे ते कोणासोबतही शेअर करू नका, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. विशेष करून तुमचं काम असेल, तुमचं जे काही डोक्यामधील कल्पना असतील, आयडिया असतील, ते तुम्ही इतरांसोबत अजिबात शेअर करायचं नाही आहे, कारण ते तुमचा फायदा घेऊन स्वतःचं नाव करतील तुमच्या कामासाठी. तर असं काही नुकसान तुमची होण्याची शक्यता आहे किंवा तुमची फसवेगिरी होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी. खूप सावधगिरी तुम्ही बाळगा. आता व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना तुमच्या व्यवसायामध्ये वाढ आणि सावधगिरी ह्या दोन्ही गोष्टी घेऊन येत आहे. कसं तर पहा,
3 एप्रिल ते 5 एप्रिल दरम्यान तुम्हाला काही नवीन प्रोजेक्ट्स मिळणार आहेत तुमच्या व्यवसायामध्ये. 10 एप्रिल ते 12 एप्रिलमध्ये काही व्यवसाय वाढीसाठी तुम्हाला संधी मिळतील आणि 25 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान तुम्हाला काही नवीन क्लायंट मिळू शकतात. परंतु व्यवसायाच्या ठिकाणी पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि काळजी करण्यासारखे काही दिवस आहेत. ते दिवस म्हणजे 17 आणि 22 एप्रिल या दिवशी विशेष करून तुम्हाला कुठेही मोठी गुंतवणूक टाळायची आहे आणि कोणावरही विश्वास ठेवणं टाळायचं आहे. आर्थिक व्यवहार करताना विशेष करून कायदेशीर बाबी 2दा-3दा पडताळून पाहणं हे खूप गरजेचं आहे त्या काळामध्ये. महिला वर्गासाठी मात्र हा महिना तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची भरभरून वाढ झालेली दिसणार आहे. आत्मविश्वासाने भरलेला, स्वतःवर जास्त प्रेम करणारा असा हा महिना आहे. कारण 6 ते 8 एप्रिल दरम्यान तुमच्या घरामध्ये आनंदी वातावरण असणार आहे. खूपच शुभ सकारात्मक वातावरण असणार आहे कारण घरामध्ये एखादी आनंदाची बातमी कळणार आहे. 19 ते 21 एप्रिल दरम्यान तुम्हाला नवीन संधी मिळणार आहे. जे कोणी स्वतःचं नाव करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा स्वतःचा छोटासा उद्योग असेल, व्यवसाय सुरू करायचा आहे, नक्कीच तुम्हाला त्याच्यासाठी काही पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतील. काही संधी मिळेल, काही प्लॅटफॉर्म मिळतील की जेणेकरून तुम्ही तुमचं जे कौशल्य आहे ते तुम्ही इतरांसमोर दाखवण्यासाठी सक्षम असणार आहात. तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. तुमच्यासाठी काळजी करण्यासारखा दिवस आहे तो म्हणजे 20 एप्रिल. कारण त्या दिवशी तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे. भावनेने कोणतेही निर्णय घ्यायचे नाहीत आणि विशेष करून एखादा जर मतभेद किंवा वाद उत्पन्न होत आहे असं तुम्हाला वाटलं की लगेचच तुम्ही त्याच्यावर कंट्रोल कसं करता येईल याचा तुम्ही विचार करा आणि तो वाद तिथेच थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. विद्यार्थी वर्गासाठी मात्र हा महिना खूपच स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक असा ठरणार आहे. 7 ते 9 एप्रिल दरम्यान तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला भरभरून प्रगती दिसून येणार आहे. 20 किंवा 23 एप्रिल दरम्यान तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशनमध्ये जास्त वाढ झालेली दिसून येईल आणि विशेष करून कोणती तरी परीक्षा देणार असाल तर त्याच्यासाठी उपयुक्त काळ आहे. पूर्वी कुठे परीक्षा दिलेली असेल तर त्याच्या निकालासाठी खूपच उपयुक्त असा हा काळ आहे. तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे एक दिवशी, तो म्हणजे 13 एप्रिल. या दिवशी तुम्हाला तुमच्या ध्यानाकडे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. कोणासोबत मतभेद करायचे नाही आहेत, वाद घालायचे नाही आहेत कारण मानसिकरित्या थोडंसं तुमचं मन चलबिचल असण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र खूपच उत्साहाने भरलेला हा महिना आहे कारण तुम्ही काहीतरी बऱ्याच दिवसांपासून सुरू करण्याचा विचार करत होतात. समाजासाठी उपयुक्त म्हणा किंवा जनकल्याणासाठी काहीतरी तुम्हाला करायचं होतं तर नक्कीच त्याच्यासाठी तुम्हाला एक छोटीशी आशा किंवा एक छोटंसं तुम्हाला कुठेतरी संधी निर्माण झालेली दिसून येणार आहे. या महिन्यामध्ये एखादा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही ते करू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान मिळणार आहे आणि तुम्ही गुंतून राहणार आहात, बिझी राहणार आहात. त्यामुळे तुमचं मन पण खूप प्रसन्न असणार आहे. 9 ते 11 एप्रिल दरम्यान तुमच्या आरोग्यामध्ये काही कुरबुरी असतील तर त्याच्यामध्ये पण सुधारणा झालेली तुम्हाला दिसून येणार आहे. 26 ते 28 एप्रिलमध्ये तुम्हाला मानसिक समाधान मिळणार आहे, एक प्रकारची शांती मिळणार आहे. पण तुम्हालाही काही काळजी घेण्यासारखे दिवस आहेत ते म्हणजे 18 एप्रिल. या दिवशी तुम्हाला थकवा त्रास देईल. या महिन्यामध्ये तुमचं कौटुंबिक जीवन खूपच आनंदाने भरलेलं असणार आहे कारण सगळे मिळून कुठेतरी पिकनिकला जाण्याचा प्लॅन करणार आहात किंवा तीर्थयात्रेला जाण्याचा प्लॅन करणार आहात. त्यामुळे तुमच्या घरामध्ये एकोपा वाढणार आहे, प्रेम वाढणार आहे, एकमेकांना जास्त रीतीने तुम्ही समजावून घेणार आहात आणि तुम्हाला विशेष करून तुम्ही काहीतरी घरच्यांसाठी केल्यामुळं घरचे तुमच्यावर खूप खुश असणार आहेत. तुमचं महत्त्व इतरांना कळणार आहे. या महिन्यामध्ये 4-5 एप्रिलमध्ये घरामध्ये खूपच आनंद असणार आहे कारण घरात असं काहीतरी वातावरण निर्माण झालेलं आहे की त्यामुळे सगळीकडे आनंदीच आनंद असणार आहे, सकारात्मकच भावना असणार आहे. फक्त 15-16 एप्रिलला तुम्ही कोणता तरी कौटुंबिक महत्त्वाचा निर्णय घ्याल. 28 एप्रिलला विशेष करून तुमच्या घरामध्ये एखादा प्रसंगदायक घटना घडण्याची शक्यता आहे. म्हणजे अचानक एक वेगळाच प्रसंग घडण्याची शक्यता आहे, एक वेगळंच अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता आहे की ज्यामुळे तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह तर गोष्टी होतील किंवा एकतर निगेटिव्ह गोष्टी होऊ शकतात. तर त्याच्यासाठी अगोदरच थोडंसं तयार राहा. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी तुमच्या नात्यामध्ये अचानक काही बदल तुम्हाला दिसू शकतील. 8 ते 10 एप्रिलमध्ये तुमच्या नात्यामध्ये जवळीक वाढणार आहे.
21 ते 22 एप्रिल दरम्यान तुम्ही तुमच्या नात्याबद्दल एखादा महत्त्वाचा निर्णय घेणार आहात. परंतु 17 एप्रिलला थोडंसं जपून, कारण काळजी करण्यासारखा दिवस आहे. गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे, वाद निर्माण होण्याची शक्यता आहे त्या दिवशी. जे कोणी विवाह इच्छुक आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे विवाह जुळणार नाही ह्या महिन्यात डायरेक्ट, परंतु विवाह जुळण्याची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे किंवा विवाहासाठी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत स्थळ पाहिलेले नाही आहेत किंवा तुम्ही जस्ट विचार करत आहात, तर एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येण्याची तुमच्यापर्यंत चर्चा कानावर येऊ शकते. अशा काही शुभ गोष्टी घडतील. 7 ते 9 एप्रिल, 14 ते 16 एप्रिल आणि 21 ते 24 एप्रिल या दरम्यान तुम्हाला काही पॉझिटिव्ह गोष्टी, अचानक स्थळे, अचानक काही लोकांचे फोन कॉल्स वगैरे येऊ शकतात पॉझिटिव्हली. आता या महिन्यामध्ये काही शुभ दिवस मी तुम्हाला सांगत आहे की ज्या दिवशी तुम्ही एखाद्या कामाचा श्री गणेशा करू शकतात, सुरुवात करू शकतात, महत्त्वाचे डील तुम्ही करू शकतात. कोणतंही एखादं महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं असेल तर या दिवशी करा, म्हणजे 100% तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. आणि ते दिवस आहेत 3, 7, 9, 14, 21 आणि 23 या तारखा. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1, 3 आणि 9. शुभ रंग आहे सोनेरी, केशरी आणि लाल. तुमच्यासाठी शुभ दिवस आहे रविवार आणि गुरुवार. शुभ दिशा आहे पूर्व आणि ईशान्य. तुमच्या आयुष्यामध्ये सध्या काही प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करत असाल, अडचणी असतील, आर्थिक अडचणी असतील, कौटुंबिक अडचणी असतील, तर त्याच्यासाठी मी काही उपाय सांगते. ते म्हणजे तुम्ही दररोज सकाळी सूर्याला तांब्याच्या लोट्यामधून अर्घ्य वाहत जा किंवा पाणी अर्पण करा आणि ते अर्पण करत असताना ओम सूर्याय नमः हा जप तुम्ही करा. 11 वेळा केला तरी चालेल. याच्यामुळे तुम्हाला खूप पॉझिटिव्ह परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळेल. पहा, एप्रिल 2026 मध्ये सिंह राशीसाठी या महिन्यात खूप काही बदल येणार आहेत. परंतु नेमका कोणता बदल हा तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे? कारण या महिन्यामध्ये तुमच्यासाठी फक्त आणि फक्त एकच संदेश आहे आणि तो म्हणजे धाडसाने घेतलेला एक निर्णय तुम्हाला मोठ्या यशाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. तर नेमकं तुम्हाला कोणती गोष्ट क्लिक झालेली आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.